व्हॉट इज मीन बाय कंडक्शन? लक्ष द्या, समजा तुमच्याकडे एक मेटल रॉड आहे आणि या मेटल रॉडला, लक्ष माझ्याकडे पाहिजे पूर्ण, या मेटल रॉडला जर एका एंडला तुम्ही हिटअप करायला सुरुवात केली तर या रॉड इथं टेम्परेचर कमी असणार, बरोबर आहे सुरुवातीला, नंतर टेम्परेचर वाढत वाढत जाणार आणि दुसऱ्या एंडचे टेम्परेचर वाढत जाणार. मग इथली हीट जी आहे ही एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत ट्रान्सफर होणार. पण तुम्हाला काय वाटते ती कशी ट्रान्सफर झाली? हीट म्हणजे काय? इथे टेम्परेचर वाढलं म्हणजे पार्टिकलची व्हायब्रेशनल मोशन वाढली. टेम्परेचर म्हणजे इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी म्हणजे व्हायब्रेशनल मोशन. पार्टिकल ट्रान्सलेट तर होऊ शकत नाहीत बिकॉज इट इज सॉलिड रॉड, कंडक्टिंग रॉड, बरोबर आहे. रोटेटही नाही होऊ शकत, सॉलिड मटेरियल आहे. ते फिक्स अप टाईप पार्टिकल ते जागेवरच व्हायब्रेट होतील इन 3 पॉसिबल डायरेक्शन्स, बरोबर आहे. म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन जर घेतलं तर आपण ऑल पॉसिबल डायरेक्शन्स असतील, पण आपण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी 3 डायरेक्शननी व्हायब्रेट